विद्यार्थी मित्र, आज आपण वाक्याचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत याची माहिती घेणार आहोत. मराठीमध्ये सांगतो. पहिला वाक्य आहे विधानार्थी वाक्य, दुसरं वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य, तिसरं वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथं आणि शेवटचं वाक्य आहे एक्सक्लेमेशन किंवा एक्सक्लेमेटरी म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. आता आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण हे चारही वाक्यांचा प्रत्यक्ष वापर करत असतो, परंतु आपण ह्या वाक्यांचा वापर करतो की नाही हे आपल्याला जर तुम्ही ज्ञान घेतलं तर मात्र तुम्हाला नक्कीच समजेल की आपण कोणत्या प्रकारचं वाक्य म्हटलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही असं म्हणतात, आय ॲम अ बॉय. बरोबर? आय ॲम अ बॉय. हे काय वाक्य? हे साधं वाक्य आहे. बरोबर? जेव्हा तुम्हाला तुमच्या घरात कोणी पाहुणे येतात आणि ते म्हणतात की तुझं नाव काय? ज्यावेळेस ते म्हणतात तुझं नाव काय, त्यावेळेस हे वाक्य जे आहे हे प्रश्नार्थक वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? प्रश्नार्थक. त्याला इंट्रॉगेटिव्ह असंही म्हणतात. आपल्याला बरेचसे लोक, तुमच्या घरचे लोक, आई वडील, मोठा भाऊ किंवा मोठी बहीण वेगवेगळी कामं सांगतात. त्यावेळेस तुम्ही निमूटपणे ते ऐकतात. ज्यावेळेस ते कामं सांगतात त्यालाच काय म्हणतात? आज्ञा. त्याला म्हणतात कमांड्स, म्हणजेच आज्ञा. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर त्याला ऑर्डरसुद्धा म्हटलं जातं. सिट डाऊन म्हणजे खाली बस, स्टँड अप उभं राहा, गो देअर तिथे जा, कम हिअर इकडे ये. हे जे आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे. पुढे आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारार्थी वाक्य. आपण हे वाक्य प्रत्यक्ष जीवनात वापरत असतो. अरे बापरे, किती मोठा साप. नकळत हे वाक्य निघून जातं ज्यावेळेस तुम्ही साप बघतात. परंतु तुम्हाला हे नाही कळत की आपण नकळत कोणतं वाक्य बोललेलं आहे? उद्गारार्थी. आपल्याकडून उद्गारार्थी वाक्य बाहेर पडलेलं आहे. आता वेगळी आणखीन माहिती सांगतो की साधं वाक्य ज्यावेळेस आपण लिहितो ते वाक्य पूर्ण लिहिल्यानंतर आपण शेवटी वाक्य पूर्ण झाल्यानंतर फुल स्टॉप देतो. हे विसरायचं नाही. आपण वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप देतो. कोणत्या वाक्याच्या शेवटी? स्टेटमेंट्स किंवा असर्टिव्ह विधानार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप देतो. हे विसरायचं नाही. असे भरपूर वाक्य असतात की आपल्याला त्याच्या शेवटी
फुल स्टॉप द्यायचा असतो. आता पुढचं आहे इंट्रोगेटिव्ह, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्यायचा नसतो. तिथं मात्र प्रश्नचिन्ह द्यायचं असतं. उदाहरणार्थ, व्हॉट इज युअर नेम, हू इज युअर क्लास टीचर, हू इज युअर ड्रॉइंग टीचर, हू इज हेडमास्टर ऑफ युअर स्कूल, असे प्रश्न आहे. त्याच्या वाक्य संपलं की त्याच्या नंतर तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचं असतं. हे आपण 2 वाक्याचे वाक्य बघितलेले आहे आणि त्यांच्या शेवटी काय वापरायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर आहे उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी काय करायचं आहे? प्रश्नचिन्ह द्यायचं नाही आहे किंवा फुल स्टॉपसुद्धा द्यायचा नाही आहे. तर आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी एक मोठी रेष, उभी मोठी रेष द्यायची आहे आणि त्याच्या खाली टिंब द्यायचं आहे. झाला आज्ञार्थी वाक्य पूर्ण. आता अशा प्रकारची वाक्य कोणती? तर व्हॉट अ ब्युटिफुल सिटी इट इज. याच्या शेवटी काय येईल? उद्गारार्थी वाक्य, उद्गारार्थी चिन्ह. व्हॉट अ ब्युटिफुल सिटी इट इज. त्याच्यानंतर आहे आपण आज्ञार्थी वाक्य बघणार आहोत. आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप देतात. उदाहरणार्थ, सिट डाऊन, डोंट स्पीक लाऊडली, कीप मम. हे जे वाक्य आहेत हे आज्ञार्थी किंवा कमांड म्हणजेच आज्ञार्थी किंवा ऑर्डर दर्शवणारे ही वाक्य आहेत. आता याच्या शेवटी फक्त फुल स्टॉप येईल हे लक्षात ठेवायचं आहे. आणि उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी काय येईल? तर वाक्य संपल्यानंतर शेवटी मोठी उभी रेष आणि त्याच्या खाली टिंब असेल. बरोबर आहे की नाही? ह्या प्रकारे आपण वाक्य बोलत असतो. आता मी काही वाक्य वाचतोय. पहिलं आहे विधानार्थी वाक्य. धिस इज अ फ्रेंडली डॉग. काय आहे? साधं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे, साधं वाक्य आहे. धिस इज अ फ्रेंडली डॉग. त्याच्या शेवटी काय द्यायचं आहे? फुल स्टॉप. शेवटी फुल स्टॉप येईल. इट वॉज अ ग्रेट व्हिक्ट्री. इट वॉज ग्रेट व्हिक्ट्री. याच्या शेवटीही फुल स्टॉप येईल.
मुंबई इज अ बिग सिटी. याच्या शेवटी फुल स्टॉप येईल. आता पुढचे वाक्य घेऊ. इंट्रॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. आता याच्या शेवटी काय येईल आपण बघू. हाऊ आर यू. जर असे बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, हाऊ आर यू, तेव्हा तुम्हाला प्रश्न उत्तर देता आलं पाहिजे. आय एम फाईन, आय एम व्हेरी फाईन किंवा आय एम बेटर. जे वाटेल ते तुम्ही उत्तर द्यायचं आहे. परंतु हा काय झालं आहे, मी जे विचारलं तुम्हाला हाऊ आर यू, काय विचारलं, प्रश्न. हा होता मी विचारला होता प्रश्न, आणि याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आता उद्गारार्थी वाक्य कोणकोणती. हाऊ काइंड यू आर. व्हॉट अ लेझी बॉय यू आर. इट वॉज व्हेरी बिग स्नेक्स. इट वॉज व्हेरी बिग स्नेक. असे वाक्य दिल्यानंतर त्याच्या शेवटी तुम्हाला उद्गारार्थी चिन्ह द्यायचं आहे. आणि आज्ञार्थी वाक्य लक्षात ठेवा. आज्ञार्थी वाक्य ज्यावेळेस येईल, हे वाक्य कसं ओळखायचं, तर फार सोपं आहे. कसं ओळखायचं वाक्य, ज्या वाक्याच्या सुरुवातीलाच क्रियापद असतं. ज्या वाक्याच्या सुरुवातीलाच क्रियापद असते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आता तुम्हाला आज्ञा दिलेली जाते असते की जा दूध घेऊन ये, जा मीठ पिशवी घेऊन ये, जा साखर घेऊन ये. ही तुमच्या आईवडिलांकडून दिलेली आज्ञा असते आणि तुम्ही ते पटकन काम करतात. परंतु हे जे वाक्य आहे यालाच म्हणतात आज्ञार्थी वाक्य. आता इंग्लिशमध्ये आज्ञार्थी वाक्य कसं म्हणता येईल. लर्न इंग्लिश. लर्न इंग्लिश, इंग्लिश शिका. टेल, TELL, टेल अ स्टोरी. राईट अ लेटर. आता सुरुवातीला काय शब्द आला आहे, राईट. राईट काय आहे, क्रियापद. टेल म्हणजे काय, ते पण क्रियापद. टेल म्हणजे सांगणे, ते पण क्रियापद आहे. राईट म्हणजे लिहिणे, ते पण क्रियापद आहे. म्हणजे लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये एखाद्या व्यक्तीने अगोदर क्रियापद वापरलं आणि बाकीचे शब्द वापरले तर तुम्ही समजून घ्यायचं की हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला क्रियापदे असतात. आता मी काही वाक्य तुम्हाला सांगतो. इट दोज मँगोज. इट दोज मँगोज. लर्न इंग्लिश. टेल अ स्टोरी. राईट अ लेटर. शो युअर बुक. ईट स्लोली. स्पीक the truth. Please go there. आता प्लीज
कम हिअर, हेल्प द नीडी. हेल्प म्हणजे मदत करा. कोणाला? तर नीडी. NEEDY. नीडी म्हणजे गरजू. गरजू लोकांना मदत करा. डोंट कम हिअर. डोंट फॉरगेट. डोंट फॉरगेट, विसरू नको. ही जी वाक्ये आहेत ही सगळीचे सगळी वाक्य आज्ञार्थी वाक्य आहेत. आता मी पुन्हा एकदा सांगतो की आपण काय काय बघितलं. आपण वाक्य बघितले, त्याला टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. किती वाक्याचे प्रकार आहेत? 4. देअर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. देअर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. फर्स्ट इज स्टेटमेंट्स. सेकंड इज questions. Third one is commands or orders. And last one is exclamation or exclamatory. बरोबर आहे. तर ज्यावेळेस ही तुम्ही दररोज बोलतातच, परंतु तुमच्याकडून ही वाक्यही बोलली जातात. फक्त उद्देश हा होता की तुम्हाला वाक्यांचे प्रकार समजावे, म्हणून हा मी प्रयत्न केलेला आहे. 4 वाक्याचे प्रकार मी तुम्हाला आज शिकवले आणि पुढच्या वेळेस आपण टेन्स म्हणजे काय हे शिकणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.